छान छान. हा इथे 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 इथेच इथेच. वा वा वा. तू कर प्रिशा, तू कर दर. इथे 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 स्टार आहे, स्टार इथे इथे स्टार आहे बाळा. हा इथे इथे हा तिथे तिथे तिथेच. इथे 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 हा हा इथे दर. इथे टाक, इथे टाक. इकडे तोंड कर त्या तीच. हा टाक, तिथेच टाक. आणि नाश्त्यातली एक रेसिपी देखील दाखवत आहे. चला तर मग पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळांसाठी पौष्टिक खारीक खोबरे डिंकाचे लाडू दाखवत आहे. या ठिकाणी मी खारीक खोबरं घेतलेलं आहे. खारकांमधली बी काढून मी ते व्यवस्थित बारीक करून घेतले. त्याच्यानंतर खोबरं देखील बारीक करून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी गूळ किसून घेतलेला आहे आणि कढईमध्ये जवस मी भाजण्यासाठी ठेवलेले आहे. तर पहा, आता जवस व्यवस्थित भाजून झाले की मी या ठिकाणी तीळ देखील भाजून घेत आहे. तीळ भाजून झाले की यानंतरनं मी या ठिकाणी मेथीचे दाणे घेतलेले आहेत. तर मेथीचं प्रमाण मी साधारण छोटे 2 चमचे घेतलेले आहेत. मी याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये डिंक फुलतपर्यंत भाजलेलं आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतल्यानंतरनं मी या ठिकाणी एकजीव करून घेत आहे. आता याच्यामध्ये मी सुंठ ओढ्याची दुकानामध्ये जी पावडर मिळते मी तो टाकलेली आहे. ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये गूळ किसलेला टाकलेला आहे. आता हे सर्व मिश्रण मी अशा प्रकारे व्यवस्थितरित्या एकजीव करून घेतलेला आहे. त्याच्यानंतरनं मी त्याच्यावरती तुपाचं मोहन टाकून घेते आहे आणि आता हे एकत्र व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरनं मी त्याचे अशा प्रकारचे लाडू वळून घेतलेले आहेत. तर बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं होतं की श्रीषा आणि प्रिशाला तुम्ही काय काय खायला देता, त्यातलीच आज ही एक रेसिपी आहे. तर या ठिकाणी मी तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, ओवा, हिंग टाकला आहे. त्यानंतर हळद. हे सर्व व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मी या ठिकाणी शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिमूटभर किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर ही जी काही तुम्हाला पावडर दिसत आहे तर यामध्ये मी सगळे ड्रायफ्रुट्स, मखाना पासून बनवलेली ही पावडर मी घरीच बनवून ठेवलेली आहे. त्यानंतर गार्निशिंग साठी यूज केलेला आहे मी कोथिंबीर आणि अशा प्रकारे डिश रेडी आहे. चला तर मग पाहूयात श्रीषा प्रिशाला ती आवडतीये का. अशा प्रकारे रेसिपी छान झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.